नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटकर द निक्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण किल्ले शिवनेरीला जाणार आहे। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गड किल्ल्याचे दगडावर। शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा जुन्नर गावातूनच जातात। एक वाट म्हणजे साखळीची वाट, दुसरी वाट म्हणजे 7 दरवाजांची वाट। त्यातील आपण दुसऱ्या वाटेने म्हणजे 7 दरवाजांच्या वाटेने जाणार आहे। मस्त असा व्ह्यू आहे मित्रांनो हा। सुरुवातीलाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र पाहायला मिळते। शिवनेरी किल्ल्याला एकूण 7 दरवाजे आहेत। हे पहिला दरवाजा, याचे नाव महादरवाजा आहे। महादरवाजातून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा लागतो। गणेश दरवाजातून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला तिसरा दरवाजा म्हणजेच आपल्याला पीराचा दरवाजा लागतो। पीराच्या दरवाजातून समोर आल्यानंतर आपल्याला पायऱ्यांच्या साईडला छोटीशी बाग लागते। या बागेतून तुम्हाला सुंदर असा निसर्ग पाहायला मिळेल। बागेतून जरा पुढे आले की आपल्याला चौथा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा लागतो। हत्ती दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला सरळ मार्गाने न जाता आपण साईडच्या मार्गाने म्हणजेच श्री शिवाई देवीच्या मंदिराकडे जाणार आहे। थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला 5वा दरवाजा म्हणजे श्री शिवाई देवी दरवाजा लागतो। हे आहे श्री शिवाई देवीचे मंदिर। श्री शिवाई देवीच्या नावावरूनच श्री जिजामातेंनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले। श्री शिवाई देवीच्या मंदिरापासूनच एक रस्ता बौद्ध लेण्यांकडे जातो। बऱ्यापैकी लोकांना हे ठिकाण माहीत नाही। श्री शिवाई देवीच्या मंदिरातून वर आल्यानंतर आपल्याला 6वा दरवाजा म्हणजेच मेणा दरवाजा लागतो। मेणा दरवाजातून थोडे पुढे आले की आपल्याला 7वा दरवाजा म्हणजेच कुलूप दरवाजा लागतो। कुलूप दरवाजातून पुढे आले की आपल्याला अंबरखाना पाहायला मिळतो। अंबरखाना पाहून झाल्यानंतर आपल्याला सरळ एक रस्ता लागतो, तो थेट आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे घेऊन जातो। आता आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानापाशी पोचलेलो आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला।
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ पाहून आपण बाहेर आलो की आपल्याला एक साईडला बदामी टाके पाहायला मिळते। बदामी टाके हे बदामी आकाराचे असल्यामुळे याला हे नाव दिले असावे। ही आहे कडेलोट टोक कमान। कडेलोट टोकावरून आपण परत आता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे आलेलो आहे। या कमानी पुढे एक कमानी टाके आहे। या ठिकाणी आत आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची व जिजामातेंची मूर्ती पाहायला मिळते। याच्या मागेच एक बाग बनवलेली आहे, त्यात सुंदर अशी फुलांची झाडे आहेत। हे सर्व पाहून आपण आता घरी निघालो। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।